नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतात. भलायकी ते सामाजीक सुरक्षा मेरेन दर एका क्षेत्रात संतृप्तीची भावना घेवन देश मुखार वता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी फुडल्या वर्सा मेरेन देशांतल्यान माओवादाचें उच्चाटन करपाचो सरकाराचो दृढ निश्चय परत व्यक्त केला. बॅडमिंटनांत 20 वर्सांच्या आयुष शेट्टीन US ओपन 2025 जिखून इतिहास रचला. हेर राज्यां वांगडा आयज कोंकण आनी गोंयांतूय पावस आसतलो असो अदमास IMDन उक्तायला. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतात. बरेली हांगा भारतीय पशुवैजकीय संशोधन संस्थेच्या 11व्या तशेंच एम्स गोरखपुराच्या दिक्षांत समारंभाक ती उपस्थित रावतली. मुखार फाल्यां राष्ट्रपती गोरखपुरांत महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचें उक्तावण करतली आनी महायोगी गोरखनाथ विद्यापीठाकूय भेट दितली, जंय ती तांचे सभागृह, शैक्षणीक ब्लॉक आनी पंचकर्म केंद्राचें उक्तावण करतली. तशेंच चलयांच्या नवीन वसतिगृहाची बुन्याद घालतली. मन की बात हे आकाशवाणीच्या आपली मासीक कार्यावळीत उलयतना भारताच्या प्रादेशीक, भाशीक आनी सांस्कृतीक विविधतेचो उल्लेख करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अशें निरीक्षण केलें की कला, हस्तकला आनी कुशळटायेची विविधता ही देशाची एक उत्तम गुणवत्ता आसा. मेघालयांतल्या एरी सिल्काक GI टॅगिंग केल्ले विशीं उलयतना तांणी म्हळें की ते राज्या खातीर एक दायज जे आदिवासींनी, विशेषतः खासी समुदायाच्या लोकांनी पिढ्यान पिढ्या सांबाळ्ळां. मेघालय का एरी सिल्क, इसे कुछ दिन पहले ही GI टैग मिला है. एरी सिल्क मेघालय के लिए एक धरोहर की तरह है. यहाँ की जनजातियों ने, खासकर खासी समाज के लोगों ने पीढ़ियों से इसे सहेजा भी है और अपने कौशल से समृद्ध भी किया है. इस सिल्क की कई ऐसी खूबियां हैं जो इसे बाकी फैब्रिक से अलग बनाती है. इसकी सबसे खास बात है इसे बनाने का तरीका. इस सिल्क को जो रेशम के कीड़े बनाते हैं उसे हासिल करने के लिए कीड़ों को मारा नहीं जाता है. भलायकी ते सामाजीक सुरक्षा मेरेन दर एका क्षेत्रात संतृप्तीची भावना घेवन देश मुखार वता, जे सामाजीक न्यायाचें एक उत्तम उदाहरण आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पश्ट केलें. देशांतल्या सुमार 95 कोटी लोकांक कसल्या ना कसल्या सामाजीक सुरक्षा येवजणेचो फायदो मेळटा, म्हूण सामाजीक सुरक्षा ही संवसारांतली एक व्हड कव्हरेज अशें मोदी हांणी सांगलें. ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक मनयल्ल्या आंतरराष्ट्रीय योग दिसाचो उल्लेख करतना मोदी हांणी म्हळें की देशभरांत आनी जगभरात कोट्यावधी लोकांनी हातूंत भाग घेतलो. अधिकाधिक लोक तांच्या दिसपट्ट्या जिणेंत योग आपणायतात. प्रधानमंत्र्यांनी विशाखापट्टणमाच्या दर्यादेगेर 3 लाख लोकांनी एकठांय योग केल्ल्याचें सांगलें आनी 2000 परस चड आदिवासी विद्यार्थ्यांनी थंय 108 मिनटां 108 सूर्यनमस्कार सादर केले अशें सांगलें. अंदूची थीम लेगीत खूब खास आशिल्ली. एक पृथ्वी एक भलायके खातीर योग अशें ते उलयले. इस बार की थीम भी बहुत विशेष थी. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, यानी एक पृथ्वी एक स्वास्थ्य. ये सिर्फ एक नारा नहीं है, एक दिशा है जो हमें वसुधैव कुटुंबकम का एहसास कराती है. मुझे विश्वास है इस बार के योग दिवस की भव्यता ज्यादा से ज्यादा लोगों को योग को अपनाने के लिए जरूर प्रेरित करेगी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी फुडल्या वर्सा मेरेन देशांतल्यान माओवादाचें उच्चाटन करपाचो सरकाराचो दृढ निश्चय परत व्यक्त केला. तांणी स्पश्ट केलें की सशस्त्र डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यां कडेन कसलीच चर्चा करचे ना. राष्ट्रीय हळद बोर्डाच्या मुख्यालयाचें उक्तावण केल्या उपरांत निजामाबादात किसान संमेलनात उलयतना शाह हांणी माओवाद्यांक आत्मसमर्पण करून राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामील जावपाची विनवणी केली. शाह हांणी म्हळें की जे लोक बंदुको धरतात आनी आदिवासी, पुलीस आनी जवानांक मारतात ते चर्चेची अपेक्षा करूंक शकनात. हिंसाचाराचो त्याग करपाक इत्सूक आशिल्ल्या खातीर दारां उगडीं आसात हाचेर भर दिवन मंत्र्यांनी डावा विचारसरणीच्या अतिरेक्यांक शस्त्रां दवरून आत्मसमर्पण करपाचें आवाहन केलें आनी सांगलें की सरकार अंतीम मुदती मेरेन देशांतल्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांक सोंपोवपाक वचनबद्ध आसा. सारे लोग हथियार छोड़ दो और सरेंडर करो, मगर सरेंडर नहीं करेंगे तो हमने तय किया है 31 मार्च 2026 के पहले इस देश से नक्सलवाद को हम समाप्त कर देंगे. हमारी सरकार का नीति है जिनके हाथ में हथियार है उनसे कोई बातचीत नहीं होगी. शाह हांणी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हांकां सतर्क रावपाचें आनी राज्याक माओवाद्यांचो अड्डो जावंक दिवपाक आडावपाचें आवाहन केलें. मुखार शाह हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी निजामाबादाक राष्ट्रीय हळद मंडळ मंजूर करून हळद उत्पादक शेतकारांचे आनी जनतेचे 40 वर्सांचें स्वप्न पुराय केलां. हळद उत्पादक शेतकारांच्या कल्याणा खातीर केंद्र वचनबद्ध आसा अशें सांगून तांणी म्हळें की 2030 मेरेन हळदीची निर्यात $1 अब्ज मेरेन जावपाक जाय.
ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी येता मुखावेल्यो खबरो. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हांच्या निमंत्रणा वेल्यान फाल्यां जावपी क्वाड परराष्ट्र मंत्र्याच्या बसकेत वांटेकार जावपाक परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आयज सावन 3 दिसांच्या अधिकृत अमेरिकेच्या दौऱ्यार वतले. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की क्वाड गटमुक्त आनी उक्त्या इंडो पॅसिफिका खातीर एक समान दृश्टिकोन मुखार व्हरपाक नवीन प्रस्तावांचेर लक्ष केंद्रीत करतलो. खास म्हणजे पहलगाम हल्ल्या उपरांत क्वाड मंत्र्यांची ही पयली बसका आसतली. डॉ जयशंकर आयज न्यूयॉर्कांतल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात द ह्युमन कॉस्ट ऑफ टेररिझम ह्या प्रदर्शनाचें उक्तावण करतले. ह्या प्रदर्शनात जगभरातल्या दहशतवादी कारवायांचो विनाशकारी परिणाम तशेंच दहशतवादाचो फुडो करपाक आंतरराष्ट्रीय समुदायान उबारिल्ल्या पावलांचेर उजवाड घाला. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिशदेचे अध्यक्षपद स्विकारपाच्या एक दीस आदीं ही कार्यावळ जाता. विद्यापीठ अनुदान आयोगान देशभरातल्या 89 संस्थांक तातूंत 4 IIT, 3 IIM आनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठा सयत रॅगिंग विरोधी नेमांक पाळो दिवंक नाशिल्ल्यान नोटीस जारी केल्या. UGCच्या रॅगिंग रेग्युलेशन 2009 प्रमाण UGC कडेन संबंदीत आशिल्ल्या दरेका संस्थेन विद्यार्थ्यां कडल्यान पालन उपक्रम आनी रॅगिंग विरोधी उपक्रम सादर करचे पडटात. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी रेल्वे बोर्डाक रेल्वे सुटपाच्या 8 वरां पयलीं आरक्षण चार्ट तयार करपाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यान सुरू करपाचे निर्देश दिल्यात. ह्या निर्णयान प्रतीक्षा वळेरींतलीं तिकिटां आशिल्ल्या प्रवाशां खातीर अनिश्चितता कमी जातली. प्रतीक्षा वळेरी निश्चित जाली ना तर पर्यायी वेवस्था करपाक अदीक वेळ मेळटलो. दनपारां 2 पयलीं सुटपी गाडयां खातीर चार्ट आदल्या दिसा रात्री 9 तयार करचो अशें वैष्णव हांणी भर दिला आनी सांगलां की तिकीट वेवस्था स्मार्ट, पारदर्शक, सुलभ आनी कार्यक्षम आसची. नवीन अपग्रेडेड मॉडर्न पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम सद्याच्या भाराच्या 10 पट हाताळपाक डिझायन केल्या. रेल्वे मंत्रालयान सांगलें की नवीन आरक्षण प्रणाली प्रति मिनिट 1,50,000 परस चड रेल्वे तिकिटां तयार करपाक सक्षम आसा, जी सद्याच्या 32,000 तिकिटांच्या क्षमतेच्या सुमार 5 पट आसा. ही नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली ह्या वर्साच्या अखेरीक तयार जातली. 5 वर्सांच्या अंतरान आयज कैलाश मानसरोवर यात्रा सुरू जाता. कोविड महामारीक लागून 2020 वर्सा स्थगीत केल्ली ही यात्रा सिक्कीमांतल्या नथुला दर्यादेग आनी उत्तराखंडांतल्या लिपुलेख खिंड मार्गान अंदू जातली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्या प्रमाण जून, जुलय आनी ऑगस्ट म्हयन्यांत ही यात्रा चालूच उरपाची शक्यताय आसा. कैलाश पर्वत शिवाचें निवासस्थान मानतात, देखून हिंदू, जैन आनी बौद्ध लोकां खातीर ह्या तीर्थयात्रेचें आध्यात्मीक म्हत्व खूब आसा. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आज धर्मशाला तपोवनात कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन म्हळ्यार CPAच्या झोन 2 च्या वर्सुकी परिशदेचें उक्तावण करतले. ह्या झोनात दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आनी काश्मीर आनी पंजाब ही राज्यां आस्पावतात. ह्या परिशदेचें उद्दिश्ट लोकशाही संस्थांक बळकटी दिवपाक, सर्वोत्तम पद्दतीचें आदान प्रदान करपाक आनी समकालीन युगांत प्रशासन आनी कायदेविशयक कामकाजा खातीर नाविन्यपूर्ण दृश्टिकोनाचो सोद घेवपाक एक म्हत्वाची माची म्हणून काम करप आसा. अमेरिकेच्या हालींच्या हवाय हल्ल्याक लागून इराणाचो अणु कार्यक्रम नश्ट जाला ह्या दाव्याचेर संयुक्त राष्ट्राच्या अणु नियंत्रण संस्थेच्या प्रमुखांनी गंभीर दुबाव उपस्थित केला. एका टीव्ही चॅनलाक दिल्ल्या मुलाखतींत आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सी म्हळ्यार IAEAचे महासंचालक राफेल ग्रोसी हांणी म्हळें की तेहराना कडेन अजूनय कांय म्हयन्यांत युरेनियम समृद्धीकरण परत सुरू करपाची क्षमता आसा. तांणी म्हळें की अमेरिकेच्या हवाय हल्ल्यान जाल्लें लुकसाण गंभीर आसलें तरी तें पुरायपणान नश्ट जावंक ना. ग्रोसिसाचें हें विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हांच्या परत केल्ल्या विधानाच्या विरोधात आसा. तांणी असो दावो केला की अमेरिकेन इराणाच्या अणु मुळाव्यो सुविधा पुरायपणान नश्ट केल्यात. FIH प्रो लिगांत भारतीय बायलां हॉकी पंगडान सलग 8वो पराभव पत्करचो पडलो. काल ती बर्लिनांत चीनान तांकां 2-3 अशें हारयले. बॅडमिंटनांत 20 वर्सांच्या आयुष शेट्टीन US ओपन 2025 जिखून ह्या हंगामांत BWF वर्ल्ड टूर जैतेपद जिखपी पयलो भारतीय खेळाडू जावन इतिहास रचलो. अंतीम फेरयेंत आयुषान कॅनडाच्या ब्रायन यांगाचेर 21-18, 21-13 असो विजय मेळोवन आपल्या स्वप्नांतल्या सर्तीचो शेवट केलो. बायलां एकोडीत तन्वी शर्माची उल्लेखनीय कामगिरी अव्वल मानांकीत बेईवन झांग आड 3 गेमाच्या संघर्शपूर्ण लढती उपरांत उपविजेती थारली. भारतीय हवामान खात्यान आयज झारखंडांतल्या कांय सुवातींनी आनी 5 जुलय मेरेन ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड तशेंच चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आनी विदर्भात पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजसान उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतात. भलायकी ते समाजीक सुरक्षा मेरेन दर एका क्षेत्रात संतृप्तीची भावना घेवन देश मुखार वता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
बॅडमिंटनात 20 वर्साच्या आयुष शेट्टीन US ओपन 2025 जिखून इतिहास रचला. हेर राज्या वांगडा आयज कोकण आनी गोंयांतूय पावस आसतलो असो अदमास IMDन उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.